नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी मीरा भोपाळे स्वागत करते तुमचं जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण कर्मणी प्रयोग पाहणार आहोत। दररोज रात्री 9 वाजता आपला व्हिडिओ अपलोड होत असतो, तर आता चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त गरजू, मेहनती आणि जिद्दी विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। कर्मणी प्रयोग। आता कर्मणी प्रयोग काय आहे तर कर्म म्हणजे यामध्ये कर्म हा राजा असतो असं आपल्याला म्हणता येते। कर्मणी प्रयोगामध्ये कर्मणी प्रयोग केव्हा होतो, जेव्हा वाक्यातील क्रियापदाचे रूप हे कर्माच्या लिंग किंवा वचनानुसार बदलते तेव्हा आपण कर्मणी प्रयोग होतो असं म्हणतो। म्हणजे जर इथं कर्माचं जर लिंग आणि वचन हे कर्माच्या रूपानुसार बदलतं, म्हणून इथे काय झालं तर राजा कोण झाला तर कर्म हे राजा झाला व क्रियापदाचं कर्म ऐकतो। त्यानंतर कर्माचं लिंग वचनानुसार क्रियापदाचं रूप बदलते। कर्म हे धातू रूपेश असतं। कर्म प्रथमांत असतं, ही गोष्ट लक्षात ठेवायची। कर्म प्रथमांत असतं। कर्ता सप्रत्यय शुद्ध तृतीयांत किंवा चतुर्थांत असतं। म्हणजेच काय तर यामध्ये जो कर्ता असतो तो एक तर तृतीय असतो किंवा चतुर्थी असतो। कर्त्याला प्रत्यय लागतो आणि कर्म प्रथमांत असतं, त्याचबरोबर त्याला कोणताही प्रत्यय नसतो। ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। यानंतर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग। जेव्हा केव्हा आपण कर्मणी प्रयोगाचा उच्चार करत असतो तेव्हा आपण याच प्रयोगाचा उच्चार करतो। ज्या कर्मणी प्रयोगात कर्ता हा तृतीय विभक्तीत असतो, म्हणजेच काय तर कर्त्याला नि किंवा कडून प्रत्यय असतो आणि क्रियापद हे कर्माच्या लिंगानुसार बदलते, त्याला आपण प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग म्हणतो। यात कर्ता हा क्रियेचा मुख्य अंमलबजावणी करणारा असतो, म्हणूनच याला प्रधान कर्तृक असं म्हटलं जातं। प्रधान म्हणजे काय तर आपण मुख्य अंमलबजावणी करणारा असं सांगू शकतो। त्याची लक्षणे काय आहेत तर प्रधान कर्तृक कर्मणी प्रयोग ओळखण्यासाठी 3 लक्षणे मुख्य आपल्याला सांगता येतात, जसं की कर्त्याला प्रत्यय, कर्माची जी काही स्थिती असते ती आणि क्रियापदाचे निमंत्रण। जसं की कर्ता कसा असतो, नेहमी तृतीयांत विभक्तीत असतो आणि कर्त्याला ने कडून असे प्रत्यय लागतात। त्याचबरोबर कर्माची जी स्थिती असते ती नेहमी प्रथमा विभक्तीत असते, म्हणजेच कर्माला कोणताही प्रत्यय नसतो। म्हणजे काय तर कर्माला आता कर्मणी प्रयोगात गेलं की कर्माला कुठलाही प्रत्यय लागत नाही आणि क्रियापद हे कर्त्यानुसार बदलतं। कर्माची लिंग आणि वचनानुसार कर्त्याचं जे काही रूप आहे ते बदलत असतं। आता उदाहरण पाहायचे झाले तर आजीने भाजी चिरली। आता आजीने कर्त्याला काय झालंय तर प्रत्यय लागलाय, ने हा प्रत्यय लागलेला आहे। भाजी हे कशात आहे प्रथमात आहे, म्हणजे काय कर्म हे प्रथमांत आहे। त्याचबरोबर क्रियापद हे चिरली हे काय झालं तर सकर्मक झालं। चिर ही गोष्ट धातू आहे आणि ली हा त्याला प्रत्यय लागला म्हणजे सकर्मक आहे। आणि दुसरा आहे मुलाने आंबा खाल्ला। आता मुलाने हा ने प्रत्यय लावून आला, त्यानंतर आंबा हे प्रथमा आहे आणि खाल्ला हे काय झालं क्रियापद झालं। आता मधुराने पपई खाल्ली, कर्म आंबा होता तेव्हा काय खाल्ला झालं आणि पपई जेव्हा आली कर्म त्यावेळेस काय झालं खाल्ली। म्हणजे यातून आपल्याला लक्षात येतं की कर्म बदललं की क्रियापद बदलत असते, म्हणजे इथे कर्म परत एकदा राजा आहे हे सिद्ध झालेलं आहे। यानंतर गौण कर्तृक कर्मणी प्रयोग, ज्याचे 4 उपप्रकार पडतात ते आपण आता अभ्यासू। ज्यामध्ये पहिला आहे पुराण, प्राचीन किंवा जुना पुरुष कर्मणी प्रयोग। दुसरा आहे शक्य कर्मणी प्रयोग। तिसरा आहे समापन कर्मणी प्रयोग आणि चौथा आहे नवीन कर्मणी प्रयोग।
यामध्ये आपण पुराण, प्राचीन किंवा जुना किंवा पुरुष असं पुराण किंवा जुना कर्मणी प्रयोगाला म्हणत असतो. मग याचं काय आहे मूळ हा प्रयोग संस्कृत भाषेतील कर्मणी प्रयोगातून मराठीत आला आहे. तो विशेषतः जुन्या जे काही संत कवी आहेत त्यांच्या वाचनामध्ये किंवा लिहिण्यामध्ये दिसतो. जसं की ज्ञानेश्वरी, लीळाचरित्र यामध्ये पुराण कर्मणी प्रयोग, त्याचबरोबर प्राचीन किंवा जुना किंवा पुरुष कर्मणी प्रयोग आपल्याला पाहायला भेटतो. यामध्ये कर्ता नेहमी तृतीयांत किंवा क्रिया करणारा जो काही कर्ता असतो तो तृतीय विभक्तीतच असतो. कर्त्याला ने, नी, ए असे प्रत्यय लागतात आणि कर्म प्रथमांत असतं. ज्याच्यावर क्रिया घडते ते कर्म आपल्याला माहीतच आहे, त्याला कोणतेही विभक्ती प्रत्यय नसतो. म्हणजेच तो कोणत्या विभक्तीत असतो तर प्रथमा विभक्तीत असतो. आणि धातू किंवा प्रत्यय या प्रयोगामध्ये क्रियापदाच्या धातूला शेवटी इज किंवा इजे प्रत्यय लागतं, त्याला आपण पुराण कर्मणी प्रयोग म्हणतो. आणि ह्याला नवीन कर्मणी प्रयोग हे नाव मोके दामले यांनी दिलेलं आहे. सध्याला हा प्रयोग आपल्याला वाचनात किंवा लिहिण्यात दिसत नाही, पण ज्ञानेश्वरी किंवा लीळाचरित्र येथे हा कर्मणी प्रयोग दिसत होता. त्यातील एक उदाहरण आहे, त्वा काय कर्म करीजे. त्वा हा तूचा कर्ता तृतीय विभक्तीमध्ये आहे, कर्म हे प्रथमच विभक्तीतलं आहे आणि करीजे हे क्रियापदाला इजे हा प्रत्यय लागला आहे. म्हणजे याचा अर्थ आपल्याला असा सांगता येईल की तुझ्याकडून कोणते काम केले जाते. बरोबर, असे वाक्य आपल्याला ज्ञानेश्वरीमध्ये वगैरे पाहायला भेटतात. म्हणून हा पुराण, प्राचीन किंवा जुना कर्मणी प्रयोग सध्या तरी वापरात नाही आहे. यानंतर आपण नवीन कर्मणी किंवा कर्म कर्तरी प्रयोग अभ्यासू. आता हा नवीन कर्मणी प्रयोग काय आहे तर या प्रयोगात कर्त्याला कडून हा शब्दयोग्य अव्यय लागलेला असतो. त्याचबरोबर जेव्हा कर्त्यावरच भर कमी करून कर्मावर भर दिला जातो तेव्हा आपल्याला नवीन कर्मणी प्रयोग पाहायला भेटतो. हा इंग्रजी भाषेतून मराठीत आलेला आहे. इंग्रजी भाषेत ह्याला पॅसिव्ह वॉइस म्हणतात आणि आपण याला मराठीत कर्म कर्तरी प्रयोग म्हणतो. यामध्ये कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो आणि कर्ता नेहमी गौण असतो, त्याला सहसा कडून हा प्रत्यय लागत असतो. त्याचबरोबर या प्रयोगातील क्रियापद नेहमी जा धातूच्या रूपाचे असते, जसं की गेला, गेली, गेले याने बनवलेले असते आणि वाक्यात कर्त्यापेक्षा कर्माला जास्त महत्त्व असते, त्याला आपण नवीन कर्मणी प्रयोग किंवा कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणत असतो. हा नंतरच्या काळामध्ये रूढ झालेला प्रकार आहे, त्यामुळे त्याला नवीन कर्मणी प्रयोग असं सुद्धा म्हणतात. कर्म हेच कर्त्याच्या जागी येऊन बसते, म्हणजेच कर्मालाच प्रधान स्थान मिळते, म्हणून याला कर्मकर्तरी प्रयोग असं म्हणतात. आपण असं साध्या शब्दात म्हणतो की पोलिसांनी चोराला पकडलं, पण नवीन कर्मणी किंवा कर्मकर्तरी प्रयोगामध्ये आपण असं म्हणू शकतो की चोर पोलिसाकडून पकडला गेला. म्हणजे काय तर कर्म कोण करत आहे, पोलीस, त्यांच्याकडून, म्हणजे हा कडून प्रत्यय लागला की हा नवीन कर्मणी प्रयोग होत असतो. त्याचबरोबर लेखक पुस्तक लिहिलं असं म्हणतो आपण, पण नवीन कर्मणी प्रयोगामध्ये पुस्तक लेखकाकडून लिहिले गेले. म्हणजे काय तर कर्माला कडून हा प्रत्यय, कर्त्याला कडून हा प्रत्यय लागतो आणि कर्म हे नेहमी प्रथमा विभक्तीतलं असतं. यानंतर शक्य कर्मणी. आता शक्य कर्मणी काय आहे तर शक्यता जी दर्शवितात किंवा सामर्थ्य, इच्छा, अपेक्षा ज्या प्रयोगातून व्यक्त होते त्याला आपण शक्य कर्मणी प्रयोग म्हणू शकतो किंवा म्हणतो सुद्धा. कर्ता कसा असतो, सविकारी किंवा तृतीय किंवा चतुर्थी विभक्तीतला असतो. कर्म कसे असते, प्रथमा विभक्तीतले असते आणि धातूला व, आव, आवव
हे काय प्रत्यय जोडून आलेले असतात. जेव्हा धातूला व, अवयव किंवा क्रियापद अर्थ, क्रिया करण्याची शक्यता, सामर्थ्य, अपेक्षा दाखवतो तेव्हा काय होत असतो तर शक्य कर्मणी प्रयोग होत असतो. उदाहरणात पाहायचं झालं तर तिला भात खावावतो म्हणजे काय तर खावा वाटतो, म्हणजे काय तिनं खाण्यासाठी इच्छुक आहे. यामधून काय झाली इच्छा व्यक्त झाली, म्हणजे काय हा शक्य कर्मणी प्रयोग. त्याला पुस्तक वाचा वाटते. आता ह्याच्यामध्ये सुद्धा काय झालंय तर आपल्याला शक्य कर्मणी प्रयोग दिसून येतो. यानंतर समापन कर्मणी प्रयोग. आता समापन कर्मणी प्रयोग काय आहे तर ज्या कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात कर्त्याने केलेली क्रिया पूर्ण झालेली आहे असे वाटते त्याला आपण समापन क्रिया प्रयोग म्हणतो. म्हणजे काय तर कर्ता पूर्ण क्रिया करून बसतो त्याला आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. जसं की उदाहरण पाहायचं झालं तर सीमाची कविता गाऊन झाली. ही काय क्रिया संपलेली आहे म्हणून आपण त्याला समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. सचिनने क्रिकेट खेळून झाले. आता हे काय झालं तर क्रिया होऊन गेलेली आहे म्हणून त्याला सुद्धा आपण समापन कर्मणी प्रयोग म्हणतो. आता आपण गौण प्रयोगाचे सर्व काही प्रकार पाहिलेले आहेत. त्याचबरोबर प्रधान कर्मणी प्रयोग हा सुद्धा पाहिलेला आहे. म्हणजे एकंदरीत काय तर आपले कर्मणी प्रयोग यातून पूर्ण झालेले आहेत. आता जेव्हा केव्हा आपण मराठी व्याकरणाचा अभ्यास करत असतो तेव्हा आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवावी लागते की आपण जास्तीत जास्त प्रॅक्टिस केली तरच आपला हा विषय सोपा आणि सुकर होऊन जातो. त्यामुळं याला एकच पर्याय आहे, जरी तुम्हाला हा व्हिडिओ समजला नसेल तरी परत एकदा रिवाइंड करून पहा जिथं समजला नाही तिथं आणि प्रश्न सोडवा, म्हणजे तुम्हाला सविस्तर समजून जाईल.